अधिक मासातील शिवरात्री 2026 आलेली आहे. तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर करा हा अभिषेक, शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू. यामुळे 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल, अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा लवकरच पूर्ण होईल. मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्री जवळ आली आहे. तर या शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर करा हा विशेष अभिषेक आणि शिवलिंगावर अर्पण करा ही एक पवित्र वस्तू. यामुळे घरातील दरिद्रता, अडचणी आणि दुःख दूर होतील. भगवान महादेवांची कृपा वर्षभर राहील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या अधिक मासामध्ये येणारी शिवरात्री ही खूपच पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते. त्यामुळे मित्रांनो, या पवित्र दिवशी जर आपण श्रद्धेने भगवान शिवशंकरांची पूजा, जप, उपासना आणि अभिषेक केला तर त्याचे शुभफळ अनेक पटीने आपल्याला मिळते असं मानलं जातं. मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. तर घरातील नकारात्मकता, आर्थिक अडचणी, सतत येणारे अपयश, रोग, व्याधी, मानसिक तणाव या सर्वांपासून आराम मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत विशेष मानला जातो. मित्रांनो, या दिवशी शिवलिंगावरती केलेला अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. पण अनेक लोकांना प्रश्न पडतो की नेमकं कोणता अभिषेक करावा, कोणती वस्तू अर्पण करावी आणि कोणत्या अभिषेकामुळे आपल्याला कोणतं फळ मिळतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणकोणते अभिषेक करायचे, कोणत्या मंत्राचा जप करायचा आणि कोणती एक विशेष वस्तू शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान महादेवांची कृपा प्राप्त होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. मित्रांनो, हर हर महादेव म्हणून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 13 जून 2026 वार शनिवार या दिवशी आपण शिवरात्री साजरी करणार आहोत. मित्रांनो, शिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये अत्यंत शुभ आणि अत्यंत पुण्यकाल आहे, कारण हा 3 वर्षांनी येतो. तर या काळामध्ये भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची मनोभावे व्रत, सेवा, उपासना करत असतो, मंत्र जप करत असतो. तसेच मित्रांनो, आपण शिवरात्रीच्या या काळामध्ये पवित्र दिवशी आपण शिवशंभूंना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावरती शिवमंदिरामध्ये जाऊन अभिषेक देखील करत असतो. तर मित्रांनो, आपण शिवरात्रीच्या या पवित्र पर्व काळामध्ये केलेला कोणता अभिषेक आपल्याला कोणतं फळ देतो आणि अधिक मासामध्ये आपल्याला कोणकोणते अभिषेक शिवलिंगावरती आपण करू शकतो, तर हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती यापैकी कोणताही अभिषेक करू शकता. जशी तुमची समस्या आहे तसा तुम्ही या पर्व काळामध्ये अभिषेक करू शकता. तर आपण शिवलिंगावरती कोणकोणते अभिषेक करायचे आहेत ते अगोदर जाणून घेऊया. मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्रीच्या अत्यंत या पवित्र दिवशी, या पावन शुभ काळामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्न करत असतो किंवा करायचा आहे. तर शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांची आपल्यावरती कृपा झाली, म्हणजे त्यांचा जर आपल्याला कृपा आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दोष दूर होतील. जे काही रोग, व्याधी, पैशासंबंधी ज्या काही समस्या आहेत, ज्या काही असतील तर त्या दूर होतील. त्यामुळे आपल्याला अधिक मासातील शिवरात्रीच्या या पावन काळामध्ये असे काही उपाय आणि अशा काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत. तर शिवरात्रीच्या दिवशी जर भगवान शिवशंकरांची तुमच्यावरती कृपादृष्टी झाली तर मित्रांनो, असं म्हणतात की रंकाचा राव म्हणजे तुम्ही अत्यंत गरीब असाल तरी श्रीमंत देखील बनू शकता. सुख, समृद्धी, वैभव आणि ऐश्वर्य आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्री भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. यामुळे या काळामध्ये या दिवशी केलेले
सर्व उपाय, जप, तप, उपासना, व्रत खूप फलदायी मानलं जातं. याची शुभफळ आपल्याला मिळत असतं. तर या दिवशी जर काही अभिषेक केले तर आपलं 7 पिढ्याचं दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. धनधान्य, सुख, समृद्धी सर्व काही येईल. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हो, हे सगळं खरं, इथपर्यंत ठीक आहे. पण अभिषेक करायचा म्हणजे नेमकं करायचंय काय? तर मित्रांनो, आपण आपण शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी आपण शिवलिंगावरती विविध वस्तू अर्पण करतो. मग ते शुद्ध पाणी असो किंवा मग इतर पदार्थ आपण अर्पण करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आपण दूध, दही, तूप, पाणी यापैकी काही वस्तू भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो. पण आपण महादेवांच्या मंदिरामध्ये गेलं की शिवपिंडीवरती एक तांब्याभर पाणी म्हणजे जल अर्पण करत असतो. तर यालाच आपण अभिषेक करणं असं म्हणतो. पण हा अभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे आणि जल अभिषेक कसा करावा याचे नियम काय आहेत हे सर्व सविस्तर बघूया. आता ते कसं करायचं, काय करायचं हे सर्व मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील अवश्य करा. तर उद्या अधिक मासाच्या शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे. तर तो अतिशय सोपा आहे. अगदी कोणीही करू शकतो. तर आपण सुरुवात ही सोप्यापासून करूया. तर तो आहे जलाभिषेक. तर मित्रांनो, जलाभिषेक तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला माहीत आहे. पण योग्य पद्धत सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. जल अभिषेक म्हणजे शुद्ध असणारे पाणी. शिवलिंगावरती जल अर्पण करताना शिवशंभूंचा हा पवित्र मंत्र ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्याला आवश्यक करायचा आहे. हा झाला जल अभिषेक. मित्रांनो, जल अभिषेक करण्यासाठी महत्त्वाची वेळ काय आहे? कोणत्या दिवशी आपण जल अभिषेक केला तर त्याचं शुभ फळ आपल्याला अत्याधिक म्हणजे अधिक पटीने मिळणार आहे. तर अतिशय पावन असा शिवरात्रीचा दिवस किंवा मग तुम्ही सोमवारच्या दिवशी सुद्धा शिवशंभूंना शिवलिंगावरती जल अभिषेक करू शकता. मित्रांनो, अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी जल अभिषेक केल्याने म्हणजेच जल अभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या तसेच त्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी येते, शांती, समाधान येतं आणि घरातील अडचणी, अडथळे, दोष दूर होतात. शिवशंभूची कृपा त्यांच्यावरती नक्कीच होते, कारण महादेव हे खूप भोळे आहेत. ते आपल्या भक्तावर खूप लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच केले नाही तरी जल अभिषेक हा आवर्जून नक्की करा. तर दुसरा अभिषेक आहे दूध आणि साखर मिश्रित दूध शर्करा अभिषेक म्हणजेच दुधाने घालावायचा अभिषेक. मित्रांनो, प्रत्येकाने शिवरात्रीच्या या पावन काळामध्ये दूध शर्करा अभिषेक आवर्जून करावा. अगदी कुणीही हा अभिषेक करू शकतो, कारण की आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये दूध आणि साखर ही असते. त्यामुळे हा अभिषेक अगदी सहज, साधा, सोपा आहे. पण याचं फळ मात्र खूप मोठं आहे आणि हा शुभ फळ देणारा आहे. तर अत्यंत फलदायी मानला जातो. दूध अभिषेक करताना तुम्ही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. शिवपिंडीवरती हे अभिषेक करत असताना अगदी शांतपणे आणि सावकाश हे दूध शर्करा मिश्रित अभिषेक आपल्याला करायचा आहे. तर अजिबात घाई करायची नाही. मनामध्ये भगवान शिवशंकर यांचा मंत्रोच्चार करायचा आहे. मित्रांनो, शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक केला तर तुमच्या जीवनातील अडचणी, दोष दूर होऊ तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होईल. जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तो व्यवस्थित चालत नसेल तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी दूध अभिषेक आवर्जून नक्की करावा. माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची दोघांची कृपा प्राप्त होईल. तुमच्या घराची भरभराट होईल. मित्रांनो, शिवरात्रीच्या दिवशी या पावन पर्व काळामध्ये जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हा दूधाभिषेक घातला तर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभेल, मनशांती लाभेल आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती देखील होईल. तुमच्या जे काही रोग व्याधी आहेत तर त्या दूर होतील. मित्रांनो, शिवरात्रीच्या या पावन काळामध्ये जर आपण माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची कृपा प्राप्त करण्यासाठी तिसरा अभिषेक जो आहे तर तो आहे पंचामृत
अभिषेक. पण महादेवाच्या पिंडीवरती आपण जर केला तर महादेवाची कृपा नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. तर तुम्ही म्हणाल की हे पंचामृत अभिषेक म्हणजे काय आणि हा अभिषेक नेमका कसा करायचा? तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पंचामृताला पंचमहाभूताचं स्वरूप आहे अशी मान्यता आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रद्धा आहे. तर मित्रांनो, पंचामृत तयार करताना यामध्ये 5 पवित्र वस्तू घालून आपण हे पंचामृत तयार करत असतो. तर हे पंचामृत तयार करताना आपण गाईचं दूध, दही, ताजं दही असावं, साखर आणि शुद्ध तूप, मध हे जिन्नस मिसळून जे तयार होतं त्यालाच आपण हिंदू धर्मामध्ये पंचामृत असं म्हणतो. पण मित्रांनो, यातील एखादा जर पदार्थ तुमच्याकडे कमी असेल तर पंचामृत तयार करताना काळजी करू नका. आपण यामध्ये गंगाजलाचं 2 थेंब टाकलं तरी सुद्धा ते पूर्ण होतं. मग तुम्ही म्हणाल की हे गंगाजल आमच्याकडे नाहीये. तर मग आम्ही गंगाजल नसेल तर अशा वेळी काय करायचं? तुमच्या जवळपास जी काही पवित्र स्थळं आहेत, पवित्र नदी आहे, तलाव आहे, तिथून ते शुद्ध पाणी, तिथून 1 तांब्याभर तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि त्यातील 2 थेंब पाणी जर तुम्ही त्यामध्ये टाकलं तरी ते गंगाजल आहे, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे. तर शिवरात्रीच्या या पावन काळामध्ये तुम्ही शिवलिंगावरती पंचामृत अभिषेक जर केला तर त्याचं फळ हे अत्यंत शुभ असतं. तुमच्या घरातील सर्व पैशासंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत, तर ते काही अडथळे आहेत, तर ते दूर होतील आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव नांदायला लागेल. मित्रांनो, जर तुमच्या जीवनामध्ये पैशासंबंधी आर्थिक चणचण आहे, पैशासंबंधी तुम्हाला बऱ्याच समस्या आहेत, तुमच्या आयुष्यात गरिबी तुमची पाठ सोडायला तयार नाहीये, तर मग अशा लोकांनी शिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये महादेवाच्या पिंडीवरती हा पंचामृताचा अभिषेक अवश्य करावा. यामुळे तुमच्या पैशासंबंधित समस्या सुटून तुमच्या घरामध्ये प्रचंड पैसा येईल आणि जर तुमचा एखादं वाहन, गाडी असेल, दुर्घटना होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही शिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये शिवलिंगावरती हा पंचामृताचा अभिषेक अवश्य करावा. यामुळे अपघात टळू शकतात. तसेच मित्रांनो, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा पंचामृताचा अभिषेक शिवलिंगावरती अवश्य करावा. तर मित्रांनो, पुढील जो अभिषेक आहे तर तो आहे रसमिश्रित अभिषेक. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की रसमिश्रित अभिषेक कसा तयार करायचा? यासाठी तुमच्याकडे जी काही फळं, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये भरपूर फळे आपल्या शेतामध्ये असतातच. तर ती फळे आणले तरी सुद्धा चालतात आणि जर नसतील तर तुम्ही बाजारातून विकत विविध फळं एकत्र घेऊन यायचे आहेत आणि त्याचा रस एकत्र करून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही ऊस, आवळा, चिकू, सफरचंद, कवठ याचा समावेश करू शकता. तर मित्रांनो, शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा रस अभिषेक केला तर मित्रांनो, शिवपुराणानुसार हा अभिषेक केल्याने मोक्षाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्यामध्ये बरेच दिवस झालं तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला यश मिळत नाहीये, तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, फायदा होण्याऐवजी तोटाच होत आहे, तर मग अशा वेळी तुम्ही अधिक मासातील शिवरात्रीच्या दिवशी ही संधी तुमच्या हातची घालवू नका. मित्रांनो, पुढील जो अभिषेक आहे तर तो आहे तीळ मिश्रित जल अभिषेक. यासाठी पाण्यामध्ये तर आपल्याला पिण्याचं शुद्ध पाणी घ्यायचं आहे. तर शुद्ध पाण्यामध्ये शक्यतो पिण्याचं पाणीच घ्या. तर पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो, शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एखाद्या शिव मंदिरामध्ये जाऊन काळ्या रंगाच्या शिवलिंगावरती तर काळे तीळ मिश्रित जलाने अभिषेक करावा. शिवरात्रीच्या दिवशी हा तीळ मिश्रित अभिषेक केल्याने मित्रांनो, याचे तुम्हाला कित्येक पटीने शुभफळ मिळणार आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती या दोघांची कृपा, आशीर्वाद तुम्हाला भेटतील. मित्रांनो, जर जीवनामध्ये तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल, तुम्ही खूप प्रयत्न करत असाल पण नशीब जर तुमचं साथ देत नसेल, तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी हा तीळ जल मिश्रित अभिषेक शिवलिंगावरती अवश्य करावा. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पाठीमागे काही दोष आहे, खूप जीवनामध्ये अडचणी, अडथळे येत आहेत, प्रत्येक कामामध्ये किंवा मग तुमच्या पाठीमागे शनीची साडेसाती चालू आहे,
तुमच्या कुंडलीमध्ये काही शनिदोष आहेत, तर मग मित्रांनो अशा वेळी तुम्ही अधिक मासातील शिवरात्रीच्या या दिवशी हा अभिषेक केल्याने तुमच्या जीवनातील त्याचा परिणाम तुम्हाला हळूहळू झालेला जाणवू लागेल. तुमच्या जीवनामध्ये आर्थिक शांतता स्थैर्य लाभेल, अडचणी अडथळे दूर होऊ लागतील, धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील. मित्रांनो, पुढचा जो अभिषेक आहे तर तो आपल्याला तिळाच्या तेलाने करावायचा आहे. तर तिळाच्या तेलाने शिवलिंगावरती हा अभिषेक करायचा आहे. मित्रांनो, तिळाच्या तेलाने केलेला अभिषेक जीवनातून दुर्भाग्य घालवतो आणि सौभाग्य यश प्राप्त होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. चला तर मग परत भेटू अशाच नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.